मॅम, खूप महागड्या शॅम्पू आणि सगळं ट्राय केलं, पण मग हेअरफॉल तरीसुद्धा कमी नाही होते, असं का बरं? अशा वेळी तुमच्या हेअरफॉलचं कारण हे फक्त बाहेरून नसून शरीरातल्या इंटरनल चेंजेसमुळे असू शकतं. म्हणजे काय मॅडम, मला नाही कळलं. शरीरातले इंटरनल कारणं म्हणजे कधीकधी जेनेटिक फॅक्टर्स किंवा हार्मोनल इम्बॅलन्सेस, थायरॉईड प्रॉब्लेम्स किंवा झिंक, आयर्न, B12, D3 यांची कमतरता याच्यामुळेही हेअरफॉल वाढतो. तसंच काही कंडिशन जसं की पोस्ट डिलेव्हरी, हाय फीवर, स्ट्रेस किंवा सर्जरी अशा सर्टन इव्हेंट्समध्ये हेअरफॉल्सला इंड्यूस केलं जातं टू एंटर इन टिलोजन फेज. त्या कंडिशनमध्ये सुद्धा तुमचं हेअरफॉल वाढू शकतो. नेक्स्ट आहे एनेजन इन्फ्लुवियम. इन दॅट देर इज अ ॲब्रप्ट सिझेशन ऑफ हेअर ग्रोथ फेज ड्यू टू यूज ऑफ सर्टन मेडिकेशन्स सच ॲज सायटोटॉक्सिक ड्रग्स, व्हिटॅमिन ए, हिपॅरिन और वॉर्फरिन. तर याच्या ओव्हर यूजमुळे सुद्धा तुमचा हेअरफॉल वाढू शकतो. त्याच्यानंतर काही स्किन इन्फेक्शन असतील जसं की टीनिया म्हणजेच रिंगवर्म किंवा स्काल्प इन्फ्लमेशन, याच्यामध्ये सुद्धा तुमचा हेअरफॉल वाढू शकतो. काही लोकांना केस असे हाताळण्याची सवय असते. या कंडिशनमध्ये ट्रॅक्शन रेशनमुळे सुद्धा तुमचा हेअरफॉल वाढू शकतो. काही सर्टन मेडिकेशन्स जसं की बर्थ कंट्रोल पिल्स किंवा कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स, बीटा ब्लॉकर्स किंवा नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लमेटरी ड्रग्स सच ॲज आयब्युप्रोफेन याच्या ओव्हर यूजमुळे सुद्धा तुमचा हेअरफॉल वाढू शकतो. जर तुम्हाला हेअरफॉलबद्दल अजून माहिती हवी असेल तर आमच्या पेजला नक्की फॉलो करा.